थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. निवृत्तीनाथांचं संकीर्तन 23वा. जय जय राम कृष्ण हरी हरी, 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी 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 हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी 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 हरी. सोमवारच्या आपल्या विशेष उपासनेमध्ये निरूपणात जो
संकीर्तनाचा धागा चालू आहे निवृत्तीनाथांचा. त्यामध्ये कर्माचा जो सगळ्यात वरचा विचार केलेला आहे, तिथल्या त्यात आत्ता जिथपर्यंत आलो आहोत तिथून दिसणारा कर्माचा जो अत्युच्च विचार, हरविणे व्यर्थ आचार समर्थ, इथपर्यंत वर जो गेलेला आहे की जो अनुभवायला येतो. अनेक माणसं आपल्याला दिसतात आचारसंपन्न आहेत, पण त्यात भगवंत नाही, त्यात देव नाही. ते करतायत, ते सत्प्रवृत्त आहेत, ते अमुक आहेत, ते तमुक आहेत, त्याने जगासाठी केलं, त्याने अमुक केलं, सगळं केलं, पण आत भगवंत नाही आहे. त्यामुळे जे असायला पाहिजे खरं, की जे खरं आनंद देतं, दुसऱ्याला खरा आनंद देताना आपण क्षणभर विचार करा. हा जो अभंग चालला आहे त्याचा धागा फक्त आपल्याशी मूळ अभंगाशी जुळवायचा आहे, तेवढाच फक्त प्रश्न आहे. आणि त्यासाठीच तो अभंग अधिक स्पष्ट होण्यासाठी घेतलेला आहे. काय आनंद देतं? माणसाने दिलेलं पाणी आनंद देतं, हे बरोबर आहे, तहाने दिलेला, पण देण्यामागचा जो भाव आहे तो जास्त आनंद देतो. पाणी थोडं कमी चालतं, आपण म्हणत नाही मनापासून नसलं तर प्रवचन दिलं तरी काय उपयोग नाही आहे. मनापासून बोललं तर 2 शब्दसुद्धा गरजेचे आहेत. आज सगळीकडे दुष्काळ आहे तो त्याचाच आहे, भावाचा दुष्काळ आहे, शुद्धाचेचा दुष्काळ आहे, त्या शुद्धतेचा दुष्काळ आहे. कर्मातली शुद्धता त्यातल्या भगवंत आल्याने येते, हे खरं मूळ. ही कर्मात शुद्धता येते कशामुळे? त्यातल्या भावाने येते, आणि भाव आनंद देतो. तसं शुद्ध आचार ही खूप वरची गोष्ट आहे. म्हणजे आपण अगदी सुरुवात खाली केली तर आधी आचार पाहू, मग पाहावं की ते पाहायला सुद्धा एक सावधानता लागते. असं आपण म्हटलं आचाराच्या बद्दल ती लोक सावधान असतात, तसं आपण सावधानता पाहिली तर आचारात चूक बरोबर कळेल, शास्त्राप्रमाणे आहे की नाही कळेल, शास्त्र ओलांडावं लागलं तर ओलांडावं का नाही हे पण कळेल. ठीक आहे, तेही ओलांडावं लागतं, कार्यकारण भाव आणि बाहेरचा काळ हे लक्षात घेऊन. तेव्हा हे जर करायचं असेल तर सुरुवात कुठून करायला लागेल तर आचाराबद्दलची सावधानता इथून सुरुवात करू क्रमाने, आणि पुन्हा आपण आत्ता जो विचार करतो तिथे येऊ, आनंदापर्यंत येऊ. तर ही जी आचाराबद्दलची सावधानता आहे ती कशी आहे तर मनुष्य मी काय वागतो आहे याच्याकडे त्याचं फार क्वचित लक्ष असतं. जग काय वागतं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जग काय वागतं हे दाखवतं त्याचं रोज उठून, हो की नाही? त्याच्याकडे त्याचं लक्ष आहे. ते असेल ते आणि त्यांचा आचार आणि त्याचे परिणाम याच्याशी संबंधित आहे. ते खरं सांगायचं ते वाचून मला काय फायदा झाला, माझा आचार त्यामुळे बदलेल असं असेल तर त्या गोष्टीचा मला फायदा आहे, नसेल तर मला त्याचा काय फायदा नाही. ते त्यांच्याबरोबर जाणार, त्यांचे कर्म आणि त्यांच्याबरोबर त्याचे परिणाम. ते काय त्यात ह्याच्यात 84 लक्ष येऊन काय म्हणतात फेरे घालायचे ते घालू देत त्यांना, किंवा दुःखाचे काय अनुभव असतील ते त्यांना घेऊ देत. पण मला माझ्या आचाराच्या सावधानता ही, आणि सावधानता वाटते तशी मुळात आधी आपल्या आचाराकडे स्वतःचं लक्ष माणसाचं असेल का नाही हे सांगता येत नाही. आपल्याला मागे एकदा मी बुद्धाची गोष्ट त्याची आठवण येते नेहमीसारखी, म्हणून त्याची आठवण करतो फक्त. बुद्धाकडे आत्मज्ञान घ्यायला आलेला मनुष्य त्याच्या समोर बसून प्रश्न विचारित होता ना, ते आपल्याला लक्षात असेल बघा, की तो म्हणाला मला आत्मज्ञानाविषयी म्हणजे आत्म्याविषयी समजून घ्यायचं, ह्या स्वरूपाविषयी समजून घ्यायचं आहे, आपल्या सगळं खरं आहे त्याचं ऐकून घेतलं. ते म्हणाले सगळं मी तुला सांगतो, फक्त तू जेव्हा आत्ता माझ्यासमोर बसलायस आणि बोलतोयस त्यावेळेला तुझ्या पायाचा अंगठा हलतोय ह्याच्याकडे तुझं लक्ष आहे का? किती बारीकशी गोष्ट आहे खरं म्हणजे. तो बोलतो त्यावेळेला त्याचा बोलत असताना पायाचा अंगठा हलतो हे बुद्धाने दाखवल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो म्हणला माझं आजपर्यंत लक्षच गेलं नव्हतं. ही तर शरीराची साधी लकब आहे. आचार म्हणजे केवढी गोष्ट आहे. ज्याला लकबीची कल्पना नाही, दुसऱ्यांना लकबीने त्रास होतो हा मात्र आपल्याला माहिती असेल बघा, कोणीतरी त्यांना सांगायला पाहिजे असं वाटतं, हो की नाही? तर ते काही असेल, हा सगळे स्वतःचाच आचार नाही का? त्याच्याकडे ज्याचं लक्ष नसेल समजा, तर त्याला आत्मज्ञानाविषयी ते म्हणले फार नंतरची गोष्ट आहे. आधी माझ्या बाह्याचाराविषयी मी पाहीन, त्यात जर माझा ते म्हणाले तुझा अंगठाला हलतोय हे जर तुझ्या लक्षात येत नसेल तर मी पुढेचं बोलून काय उपयोग आहे त्याचा? तू तिथून सावधान हो. आधी तिथं शारीरिक हालचाली, तिथे सावधान, मग त्याच्या मानसिक पातळीवर काय होते त्याच्याबद्दल सावधान, बरोबर आहे? तर त्याच्याबद्दल सावधान, आणि नंतर मग भगवंताबद्दल, म्हणजे तो त्याचेही अंत आहे अजून, मग त्याच्याबद्दल सावधान, मग तिथे आत्मस्वरूप काय आणि भगवंत काय आणि त्याचा संबंध काय वगैरे नंतर बघू, असं आहे. तेव्हा हे जे बुद्धाने विचारलं ते बरोबर बोट ठेवून विचारलं. तसं हे आहे. याच्याबद्दल जर सावधान व्हायचं असेल तर आधी मी वागण्याबद्दल सावधान, मग सगळ्यात काय होईल, मग आचार आपल्याला शुद्ध वाटतो का असतो. एक गोष्ट
आणि दुसरं गोष्ट म्हणजे तो नुसता शुद्ध आचार पुरतो का, हा प्रश्न आहे. तर तिथे आत्ताच्या प्रश्नात जवळचा चटकन येणारा प्रश्न हा आहे, तेवढा आपण आपल्या समोर ठेवा. शुद्ध आचार, आचाराला आपल्याला माहिती आहे आचर, बरोबर, बाहेर वागणं, थोडक्यात म्हणजे फिरणं. चर म्हणजे मुळात फिरणं, पण तेच ते शरीराचं सर्व काही फिरणं म्हणजे आचार, सर्व अंगाने फिरणं. आता ते सर्वांगाने फिरणं देवात जाण्यापासून ते घरात येण्यापर्यंत किंवा ऑफिसमध्ये जाण्यापासून काय ते कामकर्म करण्यापर्यंत सगळीकडे आहे. त्या अशा अर्थाने आचार. मग इथे त्यांचं म्हणणं असं आहे की आचार समर्थ जर हरी नसेल तर नाही, असं निवृत्तीनाथांचं म्हणणं आहे. ते त्याच्याही वरचं बोलतात. आचार समर्थ जरी असला वाटला, का तसं म्हणाले तर आचाराला आधी बाह्यांग आहे. आचार आपल्या लक्षात आला असेल तर बाह्यांगाने आचार व्यक्त होतो. आपण व्यक्त करतो ते सगळं आचाराने व्यक्त करतो ना. मला मस्त पाणी द्यायचं तर आपण प्रत्यक्ष देतो तेव्हा कृतीला महत्त्व असतं ना. ते दिलं तर त्याच्या तहान भागली हे आपण म्हणतो. म्हणजे या क्षणी हा आचार झाला, हा बरोबर झाला. आता हे दिलं हे बरोबर आहे, याची जी बाजू आहे ती आचार म्हणून चांगली आहे, पण ती शुद्ध आहे असं म्हणता येत नाही. कारण या बाह्य जे ते अंग आहे त्या आचाराचं, त्या अंगाच्या मागे काय आहे अंतरंगात, तिथे कोण आहे, तिथे काय विचार आहे, तिथे भूमिका कोणती, याच्यावर त्या आचाराची पारमार्थिक उपयोगिता ठरते. नाहीतर शुद्धाचरण असलेले, ज्यांनी निवृत्तीनाथांना आणि माऊलींना वाईट टाकला असेल, काय त्यांच्याकडे त्यांची अवहेलना केली असेल, पदोपदी छळ केला असेल, ती जी माणसं असतील तर ती कोण होती, ती या अर्थाने आचार समर्थच लोक होते. मग तसं का झालं तर याचा अर्थ बाह्यात्कार आचाराची एक बाजू, बाह्यांग ही एक बाजू, बाह्याचारी एक बाजू, आणि जे अंतरंग आपल्याला पटकन लक्षात येत नाही ती दुसरी बाजू. पण मला सांगा, आत्ता आनंदाचं मी बोललो तर हे नुसता बाह्याचार चांगला असणं म्हणजे या अर्थाने आचार समर्थ असणं हे पुरेसं होत नाही. ते कसं आहे आपल्याला अगदी सोपं म्हणून सांगू का. एखादं याचं आपली फुलं उगवतात आपल्याकडे. आता किती प्रकारची फुलं आहेत. तर फुलं असते, फूल पाहिल्यावर माणसाला आनंद होतो. त्या फुलालाही स्वतःला काय वाटतं हे मला माहीत नाही, पण त्यालाही वाटत असेल की आपण खूप काहीतरी केले. आपल्याला नाही का वाटत काहीतरी चांगलं वागलो म्हणजे खूप आपण काहीतरी केलं. तर तसं त्याचे असं होते, कारण आहे आपल्यामध्ये थोडंसं अधर्म्य आहे, त्यांच्यामध्येही तेवढी जीवभावना आहे, तर कदाचित तसं वाटत असेल. पण मला सांगा, जे फूल पाहण्याचा एक आनंद देतं तेवढंच त्या आचाराचा आनंद आहे. पण ज्या फुलात सुगंध आहे त्याचा आनंद आणखीन वेगळा आहे. तेव्हा हे आचार समर्थता हे बिनवासाचं फुल आहे. सुगंध आला तर माणसाला मनाला आनंद देऊन गेला. असे दिसायला पदार्थ उत्तम आहे पण पोषण होत नाही, माझ्या त्याला शांतता मिळत नाही, पोटाला शांतता मिळत नाही, तर त्या नुसत्या दिखाव्याच्या पदार्थाचा काय उपयोग नाही. तसं दिखाव्याच्या माणसांचा ना आचाराचा सुद्धा काही उपयोग होत नाही. ती दिखाव्याची आहेत. अंतरंगात काय आहे मला सांगा. अंतस्थितीवर पारमार्थिक प्रगती ठरते. तेव्हा ह्यात म्हणून अंतस्थितीवर समर्थांपासून सगळ्यांचं भर आहे बाबा. प्रत्येकजण म्हणतो आत बघा जरा काय परिस्थिती आहे ती. एक प्रपंचातली गोष्ट आहे, मूलबाळ ठीक आहे. आपली एक वैयक्तिक वात्सल्य भावना आहे, ती माणसाची पुरी व्हावी. एक बाजू झाली. काय असतं ती पूर्ती करते. दुसरी गोष्ट काय असू शकेल, त्याला सांभाळतोय. कशासाठी सांभाळतोय, असं काही काय अंतरंगाचा संबंध कुठे येतो. आणि नुसता आचार समर्थ का होत नाही, तर मुलाचा सांभाळ चाललाय, पण कशासाठी चाललाय, तर उद्या तो मला सांभाळेल, म्हणजे हे हातला आला. आता आचार समर्थ सगळं व्यवस्थित कौतुक चालू आहे, सगळं करतायत, पण उद्याचं काहीतरी त्याच्यात गुंतलेलं आहे. आता हे कुठून आलं, हे आचारात दिसतं का बाहेरच्या, नाही दिसत, पण आत आहे ते. म्हणून आत भगवंत आहे का, आत तो निरपेक्ष आहे का, तो कर्तव्य म्हणून सांभाळ करतो का. कर्तव्य म्हणून सांभाळ करत असेल तर भगवंताचं काम करतोय. नुसतंच निरपेक्ष प्रेम असेल तर भगवंताचं काम करतो. आता हे निरपेक्ष प्रेम आलं कुठून, ते हरी, ते भगवंताचं प्रेम निरपेक्ष आहे. हे आपण गेलो नाही म्हणून दुसऱ्या गुरुवारी त्यांनी कोणाला पाठवलं शस्त्र घेऊन, असं होत नाही गेलं तर ठीक आहे म्हणतील, गडबडीत असेल, जमलं नसेल त्याला यायला, पुढच्या गुरुवारी येईल, शुक्रवारी येईल, चालेल त्यांना. त्यांचं काय हे नाही, म्हणणं नाही काय किंवा लगेच नाही गेलं म्हणजे इथे ठेस लागते असं काही नाही. ते आपल्या काही वेळा तसं वाटतं भौतिक ठेस लागली, ते ती भीतीच आहे ती. आणि आपली मुळातच भगवंताकडे जायची भावना सुद्धा नाही. आचार काय, देवाला जातो, कधी जातो, गुरुवारी जातो, सोमवारी जातो, काय आपलं जे काय असेल ते, बुधवार शनिवार काय जे असेल ते जातो, हे दिसतं आचार. पण माझी भावना जर शुद्ध असेल तर मला ज्या दिवशी खरोखरच जायला जमत नाही आहे त्या दिवशी मला इथून केलेला नमस्कार पोचणार, ही खात्री आहे. कारण का,
जाणं येणं हा आचार आहे, बरोबर आहे, पण तो बाह्यांगच आहे. शेवटी बाह्यांग आम्ही तिथे गेलो आणि परत आलो आणि माझ्याविषयी मला भगवंताविषयी काही भाव नाही, तर त्या आचाराचं काय लोकांना वाटेल, बघा किती नित्यनेमाने ते देवाला जात होते, किती हे चांगलं करत होते, किती हे करत. ठीक आहे, आत काय होतं का त्यातलं? आत भगवंत होता का? त्याच्यासाठी जात होते का? मग त्यांना ठेच लागली तर असं वाटणार नाही. कॅडी पडली फुटली, काय झालं, मध्ये ॲक्सिडेंट झाला, काय, त्याच्यामुळं नाही झालं. ते प्रेम आहे. ते आपण मग योगित्व पाहिलं ना गेल्या वेळेला एकदम मागं, काय ते भैयाजी म्हणायचे ते, की ठीक आहे दुःख आलं आहे ना, अर्थ शिकवण्यासाठी आला आहे, तो त्याचा संदेश आहे, शुभ संदेश आहे, काहीतरी शिकवतोय. ठीक आहे, तर उगाच तर होणार नाही, काहीतरी कारण झालं असलं पाहिजे, त्याच्यातून त्यांना काहीतरी द्यायचं असलं पाहिजे, त्यासाठी ते हे देत आहेत. म्हणून एक साधं मुलाचं वात्सल्याचं घे, कुठलीही कर्म घ्या, धर्माचरण करता, ती कशासाठी आहेत त्याच्यावरती ठरणार. आपल्याला वाटतं की आता माणसं ती धर्माचरणाची कर्म करतात बघा, ते काय 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 अगदी ह्याच्यापासून काय आता नवीन काय सांगतील ते, विशेषतः नारायण वगैरे फार प्रसिद्ध आहेत, नारायण नागवळे वगैरे एकदम पॉप्युलर आहेत सध्या. करू बुवा, कार्य करतात, त्यांना करू दे, काय त्यांची भावना असेल ते करू. कशा पोटी करतात? धर्मकृत्य म्हणायचं का, हा प्रश्न आहे. दिसताना धर्मकृत्य दिसेल, समजा अगदी श्राद्ध आहे तरी सुद्धा श्राद्ध दिसेल, त्यामुळे मनुष्य मोठा श्रद्धावान आहे असं वाटेल, म्हणून आचार बाह्यांगाचा आहे. ते केलेलं दिसेल, पण त्याला त्यातून त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे, त्यांच्याबद्दल किती श्रद्धा आहे, त्यांच्याबद्दल भाव काय आहे, ह्याच्यावर अवलंबून आहे. एक वेळ हे कमी जास्त असलं तरी चालेल, पण ते अधिक शुद्ध पाहिजे. फूल दिसायला कमी जास्त असलं तरी चालेल, पण सुगंध उत्तम हवा. तसा आतला भगवंत उत्तम असू दे. मग एक वेळ आचरणाचं ज्याला जे जमेल ते तो करेल. ठीक आहे, ते ह्याच पद्धतीनं करतात. मग त्याचे एवढे प्रकार कशाला केले? 10 प्रकार. शेवटी सांगितलं नुसता नमस्कार केला, याला काय दक्षिणेला दिशेल उभं राहून गावाच्या बाहेर जा, दक्षिणेला दिशेला नमस्कार करा तरी चालेल. इथपर्यंत शास्त्र खाली का आलं? तर त्याला माहिती की ह्याच्यात मूळ श्रद्धा आहे, मूळ कर्म नाही आहे, मूळ श्रद्धा आहे. कर्म मागं लागलं आहे, कर्माच्या मार्गाने व्यक्त होतं म्हणून कर्म करा म्हणले. म्हणजे काहीही आचरण, आत्ता मी सांगितलं मुलाबाळांचं सांगितलं, हे वात्सल्य भावाचं सांगितलं, त्याच्या निमित्ताने हे धर्माचरणाचं सांगितलं, त्याच्यातही असं आहे. आपली जर भावना असेल तर आपल्या ते फोटो असला तरी आपण नमस्कार केला तरी चालेल, नसला तरी केला तरी चालेल. तो त्याच्यासमोर काय भावनेनं उभा राहिला ह्याच्यावर सगळं आवडून त्याच्या भावना. म्हणून आपल्याला माहिती की रामकृष्णानं ते नुसतं देवी बघितली तरी त्यांचं भान जात असं. हा आपलं उपास्य दैवत बघितल्यावर त्याचं भान हरपतं. तो भानावर आहे खऱ्या अर्थाने, पारमार्थिकदृष्ट्या भानावर तो आहे ज्याचं भान देवाला बघून हरपतं. आपल्याला तिथलं काहीतरी गळ्यातलं दिसतं, नंतर डोक्यावरचा मुकुट दिसतो. मागच्या वेळेला त्यावेळेला ह्याचा होता, चांदीचा होता, बहुतेक सोन्याचं मडवलेलं दिसते वगैरे तरी, दरम्यानच्या काळात देणगी वगैरे आलेली दिसते. ते कशाला दिसतं आपल्याला? आणि त्यांचं भान का जातं? म्हणजे त्यांचं भान ज्या अर्थी हरपतं त्या अर्थी त्यांना फक्त भगवंतच दिसतो त्यातला. म्हणून कर्मातल्या भक्तिभावाला महत्त्व, म्हणून हरिविणे व्यर्थ आचार असं करतं. ते आपण गेल्या वेळेला पाहिलं ते तेवढ्यासाठी. आणि हरी हे जी हित, म्हणजे याचा अर्थ तडजोड करायची वेळ आलीच तर मी कर्माशी करेन, हरीशी करणार नाही हे त्यांना म्हणायचं. त्याच्यातलं ते थोडं सांगायचं. तर काय शेवटी परवाही आपल्याला परत उशीरच झाला, काय करणार. म्हणून शेवटी काही भाग राहिले तुकडे त्यातले, की असं झालं की हे जे त्याच्यातलं त्यांना तर हरी हे जी हित असं ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला त्यातला भगवंत जपा असं म्हणायचं. कर्म जपता आलं तर जपा. महाराजांनी आता हे तर निवृत्तीनाथ महाराज सांगतात, महाराजांनी आपण प्रवचनात वाचत नाही, जमेल तेवढे धर्माला अनुकूल आचरण करावे, पण शुद्ध भाव ठेवा, नाम घ्यावे हे खरे. म्हणजे त्याच्यातलं ते खरं. त्यांनी कशाला महत्त्व दिलं? नामाला दिलं, भगवंताच्या स्मरणाला दिलं, आपल्या शुद्ध भावाला दिलं. त्या शुद्ध भावाला महत्त्व जास्त. बाकीचं आचाराचं कर्म एखाद्याला आता देवदर्शन एखाद्याला जाता येईल न जाता येईल. समजा मला परिस्थिती अनुकूल नाही आहे, घरामध्ये माणसं आली आहेत, काय पाहुणे आले, मला बाहेर नाही पडता आलं, घरात बसून नमस्कार केला, त्याचं रूप समोर आठवलं, झालं काम आपलं. हे शक्य आहे केवळ. आता धर्माच्या आचरणाच्या बाबतीत सुद्धा काय आचार असा धर्म घालून दिलेले आहे, जमेल तेवढा पाळा, पण मला त्यांच्याविषयी जे वाटतं ते वाटतंच आहे. हां, मग ठीक आहे, कारण तेच पाळा ते म्हणले. म्हणजे तेच अनुकूल जेवढं शक्य असेल तेवढं पाळावं. पण त्याचं का होतं तर कर्माचं कर्म काढणं, कर्माचा अवडंबर आणि कर्माचा अहंकार, तिन्ही बाजून नुकसान. म्हणून हे हरी हात पाळायची गोष्ट आहे. मला भाव किती आहे आपलं कसं कळेल? नाही कळणार. मला माहीत, भगवंताला माहीत. मग माझा भाव त्याला पोचला, त्याच्याकडून मला उत्तर मिळायचं ते मिळाले. मी उत्तर काय? भगवंताचं उत्तर भावाला काय असतं? तर सचित्त समाधान आहे उत्तर.
भगवंताचं उत्तर आपल्याला येतं. ही सगळी कर्म करून सुद्धा केव्हा एकदा संपतोय आणि झालं का तुमचं म्हणून विचारतो. गुरुजीला रोट तुमचं झालं का सगळं, म्हणजे आम्ही पुढचं आम्हाला काय जेवायचं आहे, खायचं आहे काय, कुठं जायचं वगैरे, म्हणजे आपला भाव कळला. यापेक्षा त्याचं जे काय असतं, आवर्तन सुकृत आवर्तन करतात ना, एकाच आवर्तन मला फारशी माहिती नाही, पण सांगतो की जर 11 करायची 21 असेल तर एकच करायचं आणि नमस्कार करायचा, हेच करायचं आणि बाकीच्याने सगळ्यांनी ऐकायचं की झाली समजायची, हो की नाही. मला वाटतं त्याला एकाला जेवायला घालावं आणि बाकीच्याने म्हणावं झालं आमचं पोट भरलं. भाऊ कोण म्हणतं सद्गुरुनाथ महाराज की जय. असं कर्माला हे असं निघते सगळं, भावाला काही शॉर्टकट नाही. भाव माझ्या मनामध्ये आहे, भगवंता हो मी त्यांच्या स्मरणार्थ करतोय, काय करायचं ते करतो, जे योग्य वाटते ते कर. अनुकूलता असतीच का कर्माला, मला सांगा. कर्माला किती अनुकूलता लागतात, ते करणारे पाहिजे, ते घरचे पाहिजे, ते शास्त्र पाहिजे, ते त्या शास्त्राप्रमाणे वागलं पाहिजे, ते सगळं हे कुठून आणायचं. पण मला भाव आणता येईल, मला तो माझ्याचकडे आहे, तो कुठून बाहेरून येणार. म्हणून हरी हे जी हित, त्यातलं काय लक्षात ठेवलं, अरे जना म्हणावं लागलं की लोक हो, थोडक्यात असं लक्षात घ्या की ह्यातला हरी हे जी हित आहे, बाकीचं जे आहे ते का. कुठलं कर्म पूर्ण झालं नाही. अलीकडे 100% नाही, 104% सुद्धा मार्क पडतात असं ऐकलंय. बरोबर आहे, इतर ॲक्टिव्हिटीजचे मिळवतात त्याच्यामध्ये, तर काही हरकत नाही. पण त्या अर्थाने ते 102 मिळून सुद्धा पाहिजे तेच मिळेल अशी खात्री नाही. कारण तिथे 104 पाहिजे, 105 मिळवणारे पण असतात. मी ते कर्माला पूर्णता येईल असं नाही. पण देवाला जर प्रार्थना केली की बाबा मला जिथे योग्य माझं आहे तिथे ते मला मिळू दे, असं जर म्हटलं तर तो कुठे तुमचं जिथे आहे तिथे बरोबर तुम्हाला आत प्रवेश दिलं, दार लावून घेईल. जा माझा माणूस गेला, बस झालं, तर भाव पुरला. हे त्याला भावाच्या बाजूनं जा, कर्माच्या बाजून पूर्ण होण्याची शक्यता नाही. उलट कर्माच्या बाजूने जेवढं म्हणून आणखीन करायला जाल याला धरून ते शब्द आहेत. शेवटी निर्जीव कायदे शब्द परवा आपला निघाला तो तेवढ्यासाठी. निर्जीव कायदे शब्द चैतन्य असं न बांधते, ते त्याला बांधू शकत नाहीत. म्हणून त्याच्या पलीकडे, म्हणून वेदांना काय ना काय, जिथं उपनिषद वेदांत शेवटी म्हणतो की नाही मला हे सांगतायत, नैशा तर्केण मते रापणे, हे नाही तर्कानं जमणारं काम. हे जे सांगतात ते का सांगतात त्याच्यावरनं आपण. म्हणून बाह्य आचरणाचं जरी काही दिसलं तर ते आता हे आचरणाला अनेक बाजू आहेत ना. ते भीतीपुटी असू शकतं, ते संकट टाळावं म्हणून असू शकतं, काय कशासाठी चाललं असेल कोणाटोक, दिसतंय तर तो आचार दिसतो धर्माचार, पण तसं नाही आहे. आणि तसं नसल्यामुळेच हे लोक हे कुठे गेले, त्याच्या कुठे पासंगाला सुद्धाही जाऊ शकले नाहीत. मला सांगा, त्यांच्या पिढीत हजारो माणसं तिथेच नव्हे आजूबाजूला होती, त्यातल्या किती लोकांची नामावळी आपल्या लक्षात आहेत. यांचं नामाने नुसत्या ते आपल्याला जसं माहिती आहे ना, ज्ञानेश्वर माऊली, हिराबाई मुक्त तेवढ्यावर तिला ज्ञानेश्वरीतलं पण काय कळलं नाही. फक्त भाव की ज्ञानेश्वरीतलं काय कळत नाही, आपल्याला काय वाचायला येत नाही. गुलाबराव महाराजांनी सांगितलं होतं ना, तर नाही नको करू, तर ते नुसतं बोट फिरवीत राहा. ओळीवरनं बोट फिरवीत ती स्त्री मुक्त झाली. आणि शेवटी जाताना ती सांगून गेली की तुमची हिराबाई गेली म्हणून सांगा भगवंताकडे, माऊलींच्याकडे गेली तर सांगा. केवळ भावाने एवढं ट्रान्झिशन शक्य आहे. मला सांगा, वाचून अर्थ लावून सांगितलं तरी परत आणि एकदा अर्थ दुसरा सुचेल आणि तिसरा सुचेल आणि चौथा सुचेल. ती भगवंताची वाणी आहे, तिला काय अर्थाचं बोजा आहे का तेव्हा, किंवा काय मर्यादा आहे का तेव्हा. त्याच्यातून निघेल तेवढा अर्थ निघेल, त्या सगळ्यातून निघेल तेवढा अर्थ निघेल. तर ती तितकं काढणारा काय तितकं अर्थ निघत राहील एवढं त्याच्यात आहे. मग हे भावाने कसे पोचले, ते जसे भावाने पोचले. म्हणून भाव, म्हणून त्याच्या बाबतीत हरी म्हणजे भगवंताबद्दलचा भाव हे जी हितं, बाकीचं काय आहे ते हरिविणे व्यर्थ. त्यात जर भगवंत असेल तर मान्य, ते आचरण कुठलेही असू द्यात, भगवंत असू दे, तेव्हा ते सोडून नको. आता ह्यात काय येतं हे सांगतो आपल्याला. मगाशी जसं श्रद्धेचं म्हटलं की श्रद्धेचं करायचं आहे ना, मग त्यात कृतज्ञता आहे का, श्रद्धा आहे का, ती कुठे असते, ती आत असते. बाहेर दिसतं काय, आचार, त्याच्यावर अवलंबून नाही. त्याच्यावर चार लोक चांगले म्हणतील की ठीक आहे, हे फारच अगदी शास्त्रसिद्ध वर्तन करणारे ग्रस्त आहेत, आदरही असेल लोकांना त्याबद्दल, असू दे. पण मूळ काय आहे त्याचे हिशेब तिकडं आहे ना. तिथे आतलंही दिसते आणि बाहेरची दिसते. आपले जसे ते आहेत ना वेगवेगळी यंत्र, तसे ते बाह्यांगावर जात नाही. ते एक्सरे आहे, स्कोपी आहे, त्यामुळे कळते इथे काय आहे, झोपीमुळे कळते इथं काय आहे. तसं त्यांच्याकडे ह्याच्यापेक्षा विलक्षण स्कोप आहेत, त्यामुळे ते त्यातून पाहू शकतात. अरे हा करतोय खरं, पण हा भीतीपोटी करतोय, काहीतरी माझं होऊ नये, कुटुंबाला बळांच्यावर येऊ नये, अमक्याला त्रास होऊ नये, तमक्याला त्रास होऊ नये, सगळं व्यवस्थित मार्गी लावा, ह्याच्यासाठी चालले आहे, हा भगवंतासाठी करत नाही आहे, हे ते कळतं त्यांना. त्यामुळे तिथं अकाउंट फॉर होताना बरोबर होतं.
तुम्ही मग 100 रुपये खर्च केले इथे एकच जमा होतो फक्त त्यातला. हे असलं सगळे काय काय यांनी सांगावं ना, आपण ऐकावं, काय करणे. त्यामुळे त्यात कृतज्ञता किंवा श्रद्धा ह्या जर समजा त्या मूळ कृतीत नसतील तर तिला कृती एवढंच मूल्य राहिलं, कर्माचं सुद्धा नाही. कर्माच्या पुढे आणि त्याचं सत्कर्म त्याच्या पुढचे नंतर मग ते आपली समजूत तशी होऊ नये म्हणून त्यांनी सांगितले हरी हेची हित जरी जरा. मला सांगा ह्याच्यात फरक कुठे कळेल? भगवंत आत आहे का नाही, एक श्रद्धेचं सांगितलं. दुसरी बाजू सांगू म्हणजे भावाचं सांगितलं. त्याची एक दुसरी बाजू सांगतो की जी भगवंतमय आहे. भगवंतमय काय वस्तू आहेत त्यातली आणखीन एक वस्तू आहे. ती कुठली आहे? तर आपण जे पाहतो त्याच्यात सुद्धा आहे आणि जे आपण याच्या आधीचा अभंग पाहतो त्याच्यातही आहे की नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत. ह्यात आहे भगवंताचा भाव जर मनामध्ये असेल तर द्वैत असणार नाही. द्वैत असणार नाही म्हणजे काय? एक शुद्धाचाराचा भाग सांगतो. शुद्धाचाराचे खूप भाग आहेत आणि त्याच्यासाठी ते एवढे शास्त्रग्रंथ लिहिलेले आहेत, वाचावेत, आपल्याला शक्य असेल ते आचरण करावं. महाराज म्हणले तसं करावं, पण नाम तेवढं सोडू नये म्हणले, विस्मरण होऊ देऊ नये त्याचं. कारण ते पुन्हा जाग्यावर आणेल कुठेतरी इकडे तिकडे गेलो तर कोण, किंवा निदान त्याची पारख करून देईल काय बरोबर आहे. एक त्यातला गुण घेतो. मला सांगा या गुणाबद्दल काही कोणाचं दुमत नाही. म्हणजे विशेषतः पाश्चात्यांना आवडत असल्यामुळे आपण होय म्हणाल तरी काय हरकत नाही. स्वच्छता, हो की नाही? स्वच्छता हा एक उत्तम गुण आहे, मान्य. ते होय म्हणतात म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्याला काय ते क्लिनलीनेस काय नेक्स्ट टू होय ना, म्हणजे पाठ वगैरे करतात असल्या गोष्टी. तर नेक्स्ट टू गॉडलीनेस आहे ना, तर ते क्लिनलीनेस. त्यामुळे त्यांनी त्याला फार मोठं महत्त्व दिलं आहे. त्यामुळे आपण त्याला फार मोठं महत्त्व द्याल तरी काय सध्या हरकत नाही. तर स्वच्छता हा मोठा गुण आहे ना, मग सद्गुण म्हणून स्वच्छता म्हणून घराचा केर काढतो. समजा आपण कल्पना करू, मी अगदी साध्या याच्यावर बोलतो. तर घराचा केर काढल्याबद्दल आता कुणीही असं म्हणेल की वा छान घरातला केर काढ. आता मोठा मनुष्य वडील वगैरे जर घरातले उठून केर बीर काढायला लागेल तर काय माऊलीच्या डोळ्यात पाणी येईल, काय प्रश्नच नाही. मुलांना बघत राहावं असं वाटेल की काय आज हे असं चाललंय, म्हणजे काय चाललंय, म्हणजे काय झालं असं, काय बाबांना काय झालं वगैरे अशी होण्याची शक्यता आहे. पण असू देत, आचार दिसायला एकदम चांगला दिसतो की नाही, मग ठीक आहे. म्हणजे आचाराच्या बाजूने आपल्याला गुण मिळाले, मान्य. स्वच्छतेची आवड आहे आणि स्वच्छता आहे सद्गुणामध्ये मोडतं. सद्गुण हा आचाराप्रमाणे बरोबर ठरलं, सगळं बरोबर झालं. आता मला असं कम्पेअर करायचं आहे की समजा पाहुण्यांच्याकडे गेलो, केर काढायचं काम राहिले, पटकन पुढे झाले, मी केर काढून देतो आणि त्यांच्या घरचा केर काढून दिला. त्यांच्या घरात काय आम्ही केर काढायला आलो, नमस्कार, आपला सद्गुण काढा काय ते कळलं ना आपल्याला. बघा बरं आहे, बरोबर आहे की नाही. आता ह्याला उदाहरण मला असं म्हणायचं आहे, सहज अगदी सहज म्हणून सांगतो आपल्याला पुढे की ही जी सत्पुरुष मंडळी बसलेली आहेत, भाऊसाहेब महाराजांचं बसले समोर आपण कल्पना करून बघा. म्हणजे अशा बाजूलाही आहेत, अजूनही आहेत. कोणाचं आठवेल त्याचं घ्यावं. तर म्हणजे भाऊसाहेब महाराज म्हणजे अशी आसामी नाही, आसामी साधी नाही, घोड्यावरून येत. आपलं माहिती होते की देशपांडे वतनदार होते, ते वतनदार माणूस. आता हे स्वच्छतेचं आपण ऐकलं आत्ताच, त्याच्यावरनंच आठवलं म्हणून ते स्वच्छतेचंच सांगतो पुढचं की हीच स्वच्छता आहे. म्हणजे आता आपल्या घरातला केर काढला काय, आता आजच्या बाथरूम पूर्वीच्या काळाने मोरी असायची, हे असायचं, तर त्या मोऱ्या स्वच्छ करायच्या, धुवायच्या, घासायच्या, काम आहेत, बरोबर आहे. ह्या आवड आहे. एक स्वच्छता हा सद्गुण गृहीत धरला तर तो आवडीचा आहे. पण भावाचा आहे का हा प्रश्न तेव्हा ठरतो. तो भगवंताचा आहे का हे केव्हा ठरेल? ते त्यांच्याकडे ठरेल. ते इंचगिरीला असताना ते परोळेकर म्हणून ग्रस्त होते, त्यांच्याकडे गेले. तर तिथं मोरी त्यांना अस्वच्छ वाटली म्हणून त्यांनी स्वतः उठून त्यांची मोरी घासून दिली. आता हे शक्य आहे का? तिथे विचार करा. नाही तेथे द्वैत. ही परुळेकरांची बरी, ते बघतील हे म्हणणं काही फार अवघड नाही. आणि त्यांची विचारांची काय अपेक्षा असणार आहे की भाऊसाहेब महाराजांनी यावं आणि आपल्याकडे हे स्वच्छता करून द्यावी असं थोडंच ते म्हणतील. म्हणजे व्यवहारात पण हे होणार नाही. पण ह्यांना तसं वाटलंच नाही. कृष्णमूर्ती जसं म्हणाले इट कीप्स द शूज क्लीन, किती सोपं होतं ते. कृष्णमूर्ती पुण्याला उतरले ना, हे सगळी ही मंडळी तिथलीच आहेत. त्यांनी प्रत्येकाने हे आचरून या अर्थाने आचरून दाखवलं. म्हणजे भाव किंवा हरी किंवा भगवंत हा त्यातला जागा ठेवून त्यांनी ही कामं केली. त्यांनी हीच कामं केली. त्यांनी स्वच्छतेचंच काम केलं, पण माझं तुझं नाही केलं, तिथलं पण स्वच्छ केलं. तिथे विचार पण केला नाही की आपण भाऊसाहेब महाराज, आपण भगवंताचे सेवक, आपण आपलं ते जसं अंबराव महाराज आम्ही किरसुणी तसंतलं प्रकार आहे. हे म्हणत बाबा महाराज म्हणत पुढच्या घरची जाडू आहे, एवढंच महत्त्व स्वतःला. त्यामुळे तिथे गेले, ते स्वच्छ आहे आणि ते स्वच्छ करायचं एवढाच मुद्दा आहे. म्हणून पुण्याला कृष्णमूर्ती जेव्हा उतरले होते त्यावेळेला सकाळी ती मालकीण म्हणजे ज्यांच्या ज्या लँडलेडी तिथली ते त्यांच्याकडे उतरले, त्या सकाळी फिरायला गेल्या, मॉर्निंग वॉक, तर त्याप्रमाणे फिरायला गेल्या.
सकाळचं फिरायला जात नाहीत ना अलीकडे, तर ते मॉर्निंग वॉकला गेले. त्यामुळे ते परत आले. ते परत येतात तोपर्यंत नुकती उन्हा आलेली बाहेर, आणि बाहेर कृष्णमूर्ती येऊन बसले होते आणि ते बसून बुटांना पॉलिश करत होते. त्यांनी ते लांबून बघितले, बुटांना पॉलिश करत. बापरे, एवढा सत्पुरुष, घरामध्ये कृष्णमूर्ती म्हणजे जागतिक कीर्तीचे तत्वचिंतक, आणि घरात दारात काय बसले पॉलिश करत बसले. तर ती त्यांनी नंतर बघितलं तर हे बूट आपलाच आहे, त्या बाईंचाच बूट होता तो, हे स्वच्छता करत बसले. तर तिथे एकदम जवळ आल्यावर एवढ्यात त्यांना अपराधी वाटला आणि म्हणले, आय एम सॉरी, व्हाय आर यू क्लिनिंग दिस? हे आपण हे का स्वच्छ करतात? ती आमची बुटे, घरातली बुटे आमच्या कशाला स्वच्छ करतात? इट कीप्स द शूज क्लीन, दॅट्स ऑल. असं पाहिजे. त्यांनी बूट स्वच्छ राहतात म्हणून ते रोज पुसावेत. बूट स्वच्छ राहतात म्हणून पुसावेत. ज्यांच्या घरी उतरलेत त्यांच्या घरातल्यांचे बूट ते स्वच्छ राहावे म्हणून पुसावे. आपल्या घरचं बूट घरच्यांनी दुसऱ्यांनी पुसलं तर राग येतो. घरातले तिथं त्यांच्या घरी हे का असं आहे तर नाही तेथे द्वैत. मूळ भाव काय? सद्गुणाविषयी भाव आहे, स्वच्छता हा भाव आहे, हे स्वच्छ क्लीनलीनेस ठेवणं हा भाव आहे. मग तो भगवंताचा आहे. मग भगवंताचं ते माझा बूट भगवंत, मी भगवंत, तो माझा बूट भगवंत, मग तो पण भगवंत नाही का? तो का त्याचा बूट म्हणून माझा आणि त्याचा आला की प्रश्नच मिटला, सगळा गेलं, द्वैत आलं. ते द्वैत त्यांच्या व्यवहारात येत नाही म्हणून त्यांचं कौतुक आहे. आणि ते निरपेक्ष राहतात, द्वैतात नाहीत. आत्ता आपण जो अभंग ह्याच्या आधीचा बघत होतो, मी तिकडून परत इकडे येतो एवढ्यासाठी. तेच कारण ब्रह्मार्पणाबद्दल वगैरे मी परवा बोललो, त्याच्यातला हा क्रमाची बाजू एक बोलायची राहिली म्हणून तेवढी घेतली. आता जे आपण पाहत होतो त्यात त्यांना म्हणायचं होतं ते बघा, तेच आहे का? पान 375 तर 267 आहे सम. नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, नित्यताच्युत तिष्ठत से, नित्यताच्युत तिष्ठत से, तिष्ठत से, नित्य हरि कथा नित्य नामावळी, नित्य हरि कथा नित्य नामावळी, नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत. नित्यता दिवाळी का आहे तर द्वैत नाही म्हणून. दिवाळीत मला सांगा, एखादा रडत बसला तर सगळ्यांच्या याच्यावर परिणाम होतो. एखादा जर काहीतरी काढून बसला डोक्यात काहीतरी घेऊन, तर दिवाळी राहते का असा आपण विचार करावा. तिथं द्वैत नाही, सर्वांचं एक अद्वैत आहे, एका विचारात आहेत, तेव्हाच दिवाळी शक्य होते. आणि जर सगळे एकाच विचारात असतील तर केव्हाही दिवाळी शक्य होते. नित्यता दिवाळी. एक मताने राहिले तर आहेत त्या परिस्थितीत अर्ध्या भाकरीत सुद्धा दिवाळी आहे. आणि जर एक नसतील तर आता पुढचं काय विचारत नाही, कारण आता पुढच्याला फार पाटे आहेत पुढं. त्यामुळं भाकरीत सुद्धा अर्धा समाधान आहे आणि आनंद आहे आणि दिवाळी आहे. नाहीतरी दिवाळी आहे म्हणजे काय आहे? आनंद आहे. जे काही जीवन जगतो त्याच्यात आनंद आहे, याचा अर्थ दिवाळी. दिव्याने जसा प्रकाश पडावा, सगळीकडे दिवे लावलेले, त्यांनी त्याचा उत्तम सगळीकडे प्रकाश पडला, त्याच्या आनंदात आपण आहोत, हे जे भाव आहे तो जर मला असेल तर दिवाळी आहे. मग तो सगळ्यांना असेल तर दिवाळी. म्हणून अद्वैत आहे तर दिवाळी आहे. मग अद्वैत आपलं कुठेही कसल्याही ठिकाणी कुठेही असू शकतं. ऑफिसमध्येही अद्वैत आहे तर आनंद आहे. नाहीतर ऑफिसमध्ये काम करणं म्हणजे महामुश्किल, नको केव्हा एकदा बाहेर पडतो असं होतं. हेही ऑफिसमध्ये आपण पाहतो आणि हेही पाहतो की केव्हा जातो असं होतं, असंही होतं. जिथे जाऊ केव्हा, आणि एकदा कामाला गेलं की बरं वाटतं, कारण सगळे एका चांगल्या वातावरणात राहतात, चांगल्या वातावरणात काम करतात, तुझं माझं करत नाहीत, अशा ठिकाणी काम करायला बरं वाटतं. इथे तुझं माझं हे लहान मोठं श्रेष्ठ कनेटा अमकं तमकं, हे ग्रुपिझम आणि अमकं तमकं, ते सगळे द्वैताचेच प्रकार आहेत. म्हणून द्वैताचा जो प्रकार आहे तो शेवटी दुःखाला कारणीभूत होतो. अद्वैताचा प्रकार आहे तो सुखाला कारणीभूत होतो. अद्वैत हे भगवंताचं स्वरूप आहे, कारण आपण ते आहोत हे सांगण्याचा भावच तो आहे मुळात, की आपणच भगवंत आहोत. आम्ही द्वैत कल्पलं तर प्रश्न आहे, आणखीन करत जाईल तेवढं आणखीन दुःख वाढत जाईल. आपल्याकडे एकाचे 2 ग्रुप झाले, 2चे 4 झाले तर काय होईल? दोघांचं भांडण होतं तर चौघांचं होईल.
म्हणजे हे दुःखालाच कारणीभूत होईल, अधिक दुःख वाढवायला कारणीभूत होईल. एकच विचार असेल तर आनंद नांदेल. म्हणून या अर्थाने आपण पाहिलं तर हे मगाशी जसं आचरण पाहिलं तसं आचरणाच्या मध्ये आतला भाव काय आहे तर तो अद्वैत आहे. हा त्याचा बोट आणि माझा बोट असा भावना नाही आहे, हे या अर्थाने नाही. म्हणजे तिथे सुद्धा त्यांना सुद्धा ती त्यांची बाथरूम हा प्रश्न नाही आहे, ती स्वच्छ ठेवायची हा प्रश्न आहे. तर स्वच्छ ठेवायची तर माझ्या घरची ठेवली तशीच भाऊसाहेबांनी स्वतःच्या घरची ठेवली तशीच पडवेळकरांच्या घरची ठेवली आहे. हा जो भाव आहे हा जर असेल तर आनंद आहे. तर माझ्यापुरता मी म्हटलं की दुसरा त्याच्यापुरता तो होणारच. आपल्या द्वैतामध्ये दुसऱ्याच्या द्वैताचं बीज असतं, हे ठरलेलं आहे. कारण आपण जर तुम्ही बघा घरामध्ये मी माझ्यापुरतं पाहणार असं जर एखादा म्हटलं तर दुसरा म्हणतो बरोबर मी पण माझ्यापुरतं पाहतो. हे कशाचा ध्वनीचा प्रतिध्वनी येतो द्वैताचाच प्रतिध्वनी येतो. मी तुझ्यासाठी आहे असं म्हटलं तर तो म्हणतो मी पण तुमच्यासाठी आहे. हे काय झालं, हाही प्रतिध्वनीच आहे. पण तो कसा आला तर द्वैताला द्वैताचा, अद्वैताला अद्वैताचा. आपला प्रतिध्वनी अद्वैताचा म्हणजे भाव अद्वैताचा किंवा हरियात असणं. याचा अर्थ काय तर यांनीच खरं सांगायचं ना तर हे होतं शुद्ध. कर्म कशाने शुद्ध होणार किंवा कर्माने मी शुद्ध कसा होणार. शुद्ध कर्म माणसाला शुद्ध करू शकतं, हे बरोबर आहे. पण ते कर्मच मुळात गढूळ आहे ना. त्याला हेतू लागलेले आहेत, लोक लागलेले आहेत, उपाधी लागलेले आहेत, परिणाम लागलेले आहेत. हे सगळीकडून त्या कर्माला अडचण आहे. तर ते कर्म शुद्ध व्हायला काय पाहिजे तर त्याच्यातलं भगवंत पाहिजे. भगवंत पाहिजे म्हणजे काय, हा भाव पाहिजे, तो पाहिजे, तो अद्वैत पाहिजे. सगळे हे जर असेल तर ते कर्म हे आपल्याला करता येतं. आपण फक्त त्या अर्थाने कधी सावधान विचार केलेला नाही आहे म्हणून तसं होतं. विचार केला तरी येईल, कारण ह्या लोकांना आलेलंच आहे सगळं. आता मला सांगा नाथ महाराजांसारखी एवढी म्हणजे आपल्या भागवतवाले नाथ महाराज, नाथ भागवतवाले, तर नाथ महाराजांना मला काय ती कवडीतलं पाणी ते ह्याला गाढव आहे व्यवहाराने आणि त्याच्या तोंडात तहानलेलं आहे, ते हे वाळवंट आहे, ते तडफडत आहे आणि त्याच्या तोंडात पाणी घालायचं आहे. आता ते त्यांना काय दिसतं आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. ते जर असा पशु दिसत असेल आणि त्याला पाणी घालणं असा प्रश्न असेल तर मनुष्याचा हात मागे येईल. तो पशु नाही दिसत आहे, फक्त तहानलेला जीव दिसतो. तहानलेला जीव तर मुलगाही असू शकेल, माझा शेजारी असू शकेल आणि कोणी असू शकेल आणि तो काय रामेश्वर कोण वाट बघतो तोही असेल. तो सगळा सारखाच, हेच रामेश्वर. त्यामुळं तिथं त्याच्याही तोंडात गंगा घालायला ते तयार. काय गेलं एवढं सगळं आणलेलं होतं, सगळं इथल्या इथं गेलं वाटेत. पुन्हा हा उद्योग करणं शक्य आहे का. त्या काळातल्यासारखं विश्वेश्वर एक्सप्रेस सुटत नव्हती. त्या काळातला विचार आहे, आपण विचार करून बघा. विश्वेश्वर एक्सप्रेस नाही, आपल्याला जायचं आहे परत इथून चौकात जायचं झालं चालत तर पुन्हा नको म्हणतो, उद्या बघूया म्हणतो, राहायला असेल तर काम म्हणतो का नाही. मला सांगा गाडीवरनं जाऊन येतं. पण इथं आल्यावर समजा लक्षात आलं, आपल्या घरी आपापल्या लक्षात आलं की अमुक एक काम राहिलं, तर आता कुठं आता परत जायचं की कुठं मारून गाडीवरनंच जायचं असते. पण तरीसुद्धा कुठं जायचं हा विचार येतो ना. हे का सांगायचं तर त्याचं अंतर कळावं म्हणून, त्यांच्या वागण्याचं अंतर कळावं म्हणून हा प्रश्न आहे. तर मला इथं घरी आल्यावर सुद्धा असं वाटतं की अरे परत कशाला मी एवढा, आता कुठं जाऊ एवढा म्हणजे किती 1 किलोमीटर. आपल्या ठिकाणी या गावात विचार केला तर 1-2 किलोमीटरच्या बाहेर काय नाहीच, ह्याच्या बाहेर आहे पण काय नाही गेलं तरी चालण्यासारखं आहे. तर ते जे काय आहे ते जे काय 1-2 किलोमीटरमध्ये आहे ना तेवढं बस आहे खरं. म्हणजे आता जाणार किती जाणार, 1 किलोमीटर जाणार, परत येणार. कशावर जाणार, 4 चाकी 2 चाकी असंच जाणार ना, हो की नाही. ते कोणते विक्रम करायचे ना आपल्याकडे, ते 1 चाकी सायकलवरनं वगैरे, तसं तर काय आपल्याला जायला लागत नाही. 2 चाकीवरनंच जातो ना. मग जाऊ परत घेऊन येत, पण नको म्हणतो जायचं उद्या बघू. मग गंगेचं त्यांनी काय करावं, परत एवढी जाऊन पुन्हा पायपेटी करून का आणावं का किंवा पाणी द्यावं का घरातलं, असा प्रश्न आहे. तिथे द्यावं असं त्यांना वाटतं, कारण त्यांना असं दिसतं की अरे हा भगवंत तळमळतोय. आपल्याला गाढव दिसतं, पशु दिसतो, त्याचं काय मीच केलं पाहिजे असं नाही, तो काय माझा नव्हे, मी काय पाळलेलं गाढव नव्हे, हे सगळे आपले. खरं सांगायचं तर ते जे काय आहेत ना तेच ते आपण उच्चार करणं बरोबर नाही. पण खरंच तर बुद्धीनं विचार केला ना तर खरोखर आदली बुद्धी अशी चालते. मग त्याची ती पण नाही चालत. त्याच्या ठिकाणी काय आहे तर ह्यांचं कसं आहे ते कसं, त्यांना एवढंच दिसतं फक्त तो जीव आहे तो तळमळतो आणि त्याला तहान लागलेली आहे. तर आपलं काय जे जवळ आहे ते कावडीतलं त्याच्या मुखात होतो की तो जीव शांत होईल. एक जीव शांत झाला म्हणजे भगवंत शांत झाला. मग जे भेटे होतं ते माने जे भगवंत. मग आता हे आलं नाही ह्या रूपाने, मग आता ते द्या ना पाणी त्याला, म्हणजे ते पाणी मिळालं की तो खुश झालं, शांत झालं जीव. हे जर होऊ शकत असेल तर काय भाव म्हणजे काय आणि हरी म्हणजे मनामध्ये काय हे कळू शकेल, एवढं मला म्हणायचं आहे. तेव्हा कर्म आचार आणि
शुद्ध भक्ती याच्यामध्ये फरक आहे. ती शुद्ध कुठली भक्ती? कर्मानं भक्ती होते, पण कर्म शुद्ध असेल आणि त्यात भगवंत असेल तर शुद्धी होते. नाही तर कर्माने कर्माचरण होतं, यापेक्षा काही नाही. धर्माचरणही होईल, काय कसलं असेल त्यानुसार त्याला नाव दिलं जाईल, यापेक्षा काही नाही. तर कुणावर उपकार, दान, काय आपण जे म्हणून सांगितलेलं असेल ते चांगलं म्हणून, जे वाईट आहे त्याच्याबद्दल मी बोलतच नाही आहे. फक्त कारण ते सोडलं आपण, तिथून पुढे चाललोत आता. तर तिथून पुढच्या पातळीवर जिथे जिथे चांगलं म्हणून आहे तिथे सुद्धा त्यात काय लागेल आणि ते शुद्ध कशाने होईल. तेव्हा इथे आपण आहोत की हे नित्यता अच्युत तिष्ठत असे, कसा राहत असेल. नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, तिथे द्वैत नाही. साधं मुलगा आणि वडील आहेत, साधं मुलगा आणि मुलगी आहे, मुलगा मुली आणि भाऊ आहेत, काय असेल तर बघा. आता अनेक वेळेला अलीकडे आता ते कायद्यानं काय करायचं ते करून ठेवलेलं आहे. असू देत, त्याचं काम त्याला करू देत. पण मला सांगा, ती बहीण भावंड कधी एकमेकात भांडली नसतील, ती नंतर भांडायला लागतात का? तर ते कोणतर जातं ते त्याच्यात ते हक्क निर्माण होतात आणि ते आमकन तमकन काय तुझं माझं सुरू झालं. अरे जे आनंदात एकमेकांच्या पानातलं एकमेकांना देत होती ते आता बघायला पण तयार नाही. का नाही तयार? ते आलं सगळं, द्वैत आलं. म्हणजे द्वैत आलं तर हे पौर्णिमेची अमावस्या करून टाकेल इतकं ते आहे. आपण पाहतोच, अनुभवच तसा आपला. आपण बघा ना आजूबाजूला, ते जर नसेल तर काही नसतं. असं समजा एखाद्याच्या आईवडिलांनी काही विषय ठेवले नाही, ही जी एकमेकांना घास देते ती तशीच देतात अजूनही. कारण काय, तो मध्ये काय आलेलं नाही आहे. म्हणजे जे द्वैत निर्माण करेल असेच ज्या वस्तू त्यांनी. मग आता आपण जो एक प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला होता आणि ज्याच्या उत्तरासाठी आपण थांबलो, तर आपण कुठे जातो, कशासाठी जातो, किती वेळा जातो, असे काही प्रश्न फार सुरुवातीला विचारले होते. त्याची उत्तरं हा अभंग पाहताना आपल्याला कळतील असं मी म्हटलं होतं. ते या अर्थाने नित्य हरिकथा, नित्य नामावळी आणि मग नित्यता दिवाळी आणि मग तिथे द्वैत नाही अशा तऱ्हेची स्थिती आणि मग नित्यता अच्युत. हे म्हणजे यातलं निदान एवढं तरी घेऊ, नित्य हरिकथा ही संतांच्या कथा, या नित्यकथा. आपल्या दृष्टीनं नामावळी, आपलं नाम चाललेलं आहे, प्रेम चाललं आहे, भगवत भजन चाललेलं आहे. तर मला तिथं मी किती वेळा जातो, मी कशासाठी जातो, कुठं जातो. मी त्या दिवशी मागे अगदी सुरुवातीला आपल्याला म्हटलं होतं की आपण कुठं जातो, कशासाठी जातो आणि केव्हा जातो, किती वेळा जातो, याच्यावर आपण ठरवा. मी कुठं जातो. आपला एक वर्षाचा दिनक्रम बघा, एक महिन्याचा दिनक्रम बघा. यात मी सत्संगासाठी, भगवंतासाठी, भजनासाठी, साधनेसाठी, शांततेसाठी, काय ध्यानासाठी माझा वेळ किती गेला आहे एक दिवस बघितलं तरी कळतं. आणि उरलेल्या गोष्टीसाठी किती कुठे गेलो. इतर गोष्टी जावंच लागतं. पोटासाठी माणसाला जावं लागेल, ते मला मान्य आहे. मग किती जावं लागेल, किती प्रमाणात जावं लागेल, किंवा तो त्याचा ठीक आहे पोटासाठी जातो ना, एकच दिवस काढला म्हणून असं झालं. एक आठवडा काढला तर 5 डे वीकवाले आहेत का नाही, 6 डे वीकवाले आहेत का नाही, एक दिवस त्यांचा भगवंताचा आहे की नाही, त्यांच्या दृष्टीनं तो हॉलिडे हो की नाही. पण तो होलिडे करता येतो असं माताजी म्हणायचं. किती परफेक्ट बोलल्या त्या. हॉलिडे इज नॉट हॉलिडे, इट इज होलिडे म्हणायचं अरविंद आश्रमात. तर ते होलिडे म्हणायचं. मग माझा हॉलिडेचा होलिडे आहे काय, म्हणजे मी कशासाठी जातो, कुठे जातो, किती वेळ जातो, त्याच्यावर मला हे हवं आहे की नाही हे अवलंबून आहे. ते नको असलं तर माझं काही म्हणणं नाही, पण हवं असलं तर त्याची जागा त्यांनी दाखवली आहे. नित्य हरिकथा जिथं आहे तिथं, नित्य नामावळी आहे तिथं. नुसत्या तीर्थावर अवलंबून नाही. जाऊन या तीर्थात वा काय केले, चर्म प्रक्षाळलेले वरीवरी, त्यात आंघोळ करून का होत नाही. तसं झालं असतं तर सगळे काशीतले आंघोळ करणारे एकदम थेट काय असेल ते वैकुंठ काय कुठलं आपलं काय म्हणायचं असेल ते कैलास एकदम काय होत नाही. पंढरीत त्या अर्थाने काय होत नाही. तर ते तसंच झालं असतं. सगळे निर्लोभ, एकदम निरपेक्ष प्रेम, भगवंत सगळीकडे नाण. कारण त्याच्यात हे असेल तर होणार. ते त्याच्यासाठी तिथं आहेत काय, तर ते तिथे राहून सुद्धा मुक्त होतील. तर त्याच्यासाठी नसतील तर नाही होणार. म्हणून हे आपल्याला जो एक प्रश्न विचारला होता त्या अर्थाने आपण कशासाठी, कुठे, किती वेळा ह्याच्यावरनं कळेल कुठे जातो. जर आपण भगवंतासाठी समजा महिन्यातून एकदा जात असू, आठवड्यातनं एकदा जात असू, तर आपण संबंध 7 दिवसामध्ये भगवंताला 1 सप्तमांश आणि पुढचंही गणित करून ठेवा. 24 तासातले किती तास दिले पुन्हा. 1 सप्तमांश आपल्या दृष्टीनं भगवंत, त्यात पुन्हा माझ्या दृष्टीनं परत त्या दिवसातले तास. मी 24 तासातले समजा 2 तास दिले तर 2 24 अंश, 1 12 म्हणजे 1 सप्तमांश इंटू. तुम्ही आता ते करून बघा. ते कॅल्क्युलेटर लागतो अलीकडे, पटकन नाही सांगतात. तर ते असं जे झालेलं आहे ना सगळं, ते किती प्रमाणात आहे, म्हणून केव्हा किती प्रमाणात काय, मग आपल्याला ते आनंद का नाही याचं उत्तर मिळेल. भगवंत माझ्याकडे का नाही,
तर भगवंत असा आपल्याकडे येऊ शकतो. त्यांनी सांगितलंय नित्यता दिवाळी होईल, नाही तेथे द्वैत, पण हे नित्य हरिकथा आणि नित्य नामावळी असेल तर. मला तर काही एक मान्य आहे की व्यवहाराने तर मनुष्य काही 24 तास नाम घेत बसलेलं नाही, पण 24 तास स्मरणात राहिलेली माणसं आहेत, ते शक्य आहे. 24 तास श्वास चाललेला आहे, मला कळत नाही, पण श्वास चाललेला असतो ना, मग मला नाही का भगवंताचं मागं पुढं स्मरण करता येणार. कर्मात नाही आठवण राहत, चालेल. भगवंत म्हणेल मी ते सांभाळतो. फोडणीला टाकायचं आहे, साहित्य एकत्र केलं तर त्यावेळेला आठवण होईल का नाही? फोडणीला टाकल्यावर तरतडल्यावर नाही आठवण होणार भगवंताची, बरोबर आहे की नाही? हे मला पटतं. पण टाकण्यापूर्वी तेल उचलं त्यावेळेला आठवण होईल का नाही? होईल. ऑफिसमध्ये निघालो त्यावेळेला आठवण होईल का नाही? होईल. ऑफिसमध्ये गेल्यानंतर विसरलो तर कामात विसरलो बाबा, ठीक आहे, देर इज एक्सक्यूज, ते भगवंत माफ करून टाकेल. तू उरलेल्या वेळेत म्हणेल मी नाम घेतो तुझ्यासाठी, पण तू सुरुवातीला आणि शेवटी तरी घेतलेस का? निघताना घेतलंस का? मधल्या सुट्टीत गप्पा मारतो गावच्या सगळ्या लंच टाईममध्ये, हो की नाही? चहाच्या वेळेला हे कसे वाईट आहेत, ते कसे वाईट आहे, ते अमकं कसं आहे, तमकं कसं आहे, तुला ते कळलं का, मला ते कळलं का, ते जी काय आहे ना, त्यावेळेला हे केलं असतं जर भगवंताचं नाम, तिथे शक्य आहे की नाही? मग नित्यता दिवाळी नित्य नामावळी ही नित्य, याचा अर्थ जिथेपर्यंत मला सांभाळता येते तिथपर्यंत सांभाळलेली ती नित्य. नित्य म्हणजे 24 तास. मग माणसं म्हणतात आम्हाला हे शक्य नाही. आता तसं ती म्हणतच नाही आहेत. नित्य ते म्हणतायत की जिथंपर्यंत तुम्हाला शक्य आहे तिथपर्यंत. आता निवृत्त मनुष्य जप करतो, काम करणारा, उद्योगधंदा करणारा, शेती करणाराही जप करतो, लहान मुलंही जप करतात. प्रत्येकाला बाकीचा उद्योग नाही, कारण कर्तव्य नाही आहे का? विद्यार्थ्याला अभ्यास आहे, ठीक आहे, पण तरी त्याला जप करता येणं शक्य नाही असं म्हणू नका. त्याचा जो काही 2 तास असेल, 1 तास असेल, तो त्याचा 1 तास त्यानं जपाला दिला की त्याच्या दृष्टीने नित्यनामावळी झालेली आहे. उरलेला वेळ तो स्मरण करेल फक्त. जेव्हा पेपर लिहायला सुरुवात केली, स्मरण केलं, पेपर लिहिला, ठीक आहे, काय वाईट होणार नाही. नक्की एखादा मार्क जास्त पडेल, कट चित्त शांत आहे, आधी स्मरण केलेलं आहे, त्यामुळे जे काही केलेलं आहे ते सगळं आठवतं. पुढे समजा अगदी काय ऑफिसमध्ये आहे, काउंटरला बसला आहे, तो बसताना पूर्वी स्मरण केलं आहे, महाराज हे तुमचं काम आहे म्हणून मी आज करतोय. तो येणारा महाराज आल्यासारखे वाटेल, तसा वागेल, तुम्हाला सांगा वर्तन बदलेल. जे HR काम होणार नाही, ट्रेनिंग देऊन काम होणार नाही, ते ह्यानी होतं. हा अनुभव आहे की ह्यानी होतं की जर बसताना असं ठरवलेलं असेल की आज हा तुमचा दिवस आणि तुमची सेवा करण्यासाठी मी बसलो आहे, जो येणार तो तुमच्या रूपाने येणार. बेटे भूत बाणी दे भगवंत, तुम्ही आलेले आहात. एखाद्या वेळा माझं काही चुकलं असेल म्हणून 2 शब्द मला बोललात, माझं काही चुकलं नसेल मला 2 शब्द चांगले बोलून असेल, पण शेवटी तुम्हीच आहात ही खात्री आहे तर भगवंतच आहे. म्हणजे उरलेल्या वेळेत सुद्धा ते नित्यच झालं. आणखीन काय त्यावेळेला काय माळ घेऊन बसायला पाहिजे अशातला काय भाग नाही. काय पेन आहे, काय मांस आहे, काय असेल ते त्याने चालू द्यायचं, काय चाललंय आपले ते, पण आपल्याला आठवण तर आहे. ह्या अर्थाने नित्य, नित्य नामावळी, नित्य हरिकथा, नित्य नामावळी, मग ते नित्यता दिवाळी आणि नित्यता अच्युत तिष्ठत असे. तो जाग्यावरून हालत नाही भगवंत, ही गोष्टी खरी आहे. भगवंत एक, आता काय, आता आपल्या वेळ होत आली त्यामुळे मी आता ह्याच्या पुढच्या तपशिलात ह्याच्या जात नाही ह्या प्रश्नाचा, कारण ह्या प्रश्नातून मूळ आपल्याला आपल्या चरणाकडे यायचं आहे. नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, नित्यता अच्युत तिष्ठत असे. अगदी फार कसोशीनं त्यांनी असा शब्द वापरला असेल, म्हणजे खूप कष्टानेही वापरला असेल आणि खूप योजून विचारपूर्वकही वापरला असेल. तो अच्युतच आहे मुळामध्ये. च्युत होत नाही तो अच्युत, जो कशानेही खाली येत नाही, कशासाठीही, ह्या त्या लौकिकाच्या जगाच्या कशाच्याशी, मायेच्या कुठल्याही संदर्भात जो खाली यायला तयार नाही तो अच्युत. मायेनं काही खेळ दाखवला तरी त्याच्यासाठी जो आपली पायरी सोडायला तयार नाही तो अच्युत. तेव्हा ते च्युत म्हणजे खाली येणे, ते अच्युत. ते त्या ठिकाणी तू बाजूला जायला तयार नाही, बाजूलाही होणार नाही, खाली येणार नाही. आपल्याकडे ते तुलाधाराचा काटा आहे तसा आहे तो, म्हणून तुलाधार मुक्त आहे, कारण तो फक्त त्या काठीकडे लक्ष ठेवतो. बरोबर मी माप देतोय की नाही एवढं त्याला माहिती आहे, तेवढ्यावर त्याची भक्ती झाली, त्याला वेगळी भक्ती नाही करावी लागली. आपण आपली कर्म अशी मोजून बघावे, मला जे मिळते ते मी देतोय की नाही, काठ्याकडे बघावं. मला हे मिळालं त्याच्याबद्दल मी हे दिलं, एक काटा लावून ठेवला समजा, तर आपल्याला कळेल. आता जर इलेक्ट्रॉनिक काटे झाले तर परफेक्शन दाखवतात वजनातलं, पण नसेल तर निदान समसमान पारड्या तर दाखवतात. तेवढं तरी आपल्याला कळतं की हे मी घेतलं, काय पगार घेतला, पैसा घेतला, कोणाचे श्रम घेतले, दोन्ही बाजूने. असं नाही की नोकराच्या बाजूने, मालकाच्या बाजून पण आहे. याचे एवढे मी श्रम घेतले, याच्याबद्दल मी एवढं मूल्य त्याला दिलं का, मध्ये काय मारलं आहे त्यातलं. ते भाजीत सुद्धा मारतात आपल्याला माहिती आहे, साध्या ह्याच्यात सुद्धा मारतात, मापात मारतात आपण बघतो. मग हे असं आपण काय केलं की एवढं बघता येईल ना आपल्या कर्माचं, त्यांच्या कर्माचं ते बघतील. काटा ज्याचा त्यालाच लागायचं आहे, त्यामुळं ज्याचं त्याचा काटा लावून बघावा किंवा आपलं हे त्यांच्या दृष्टीनं असं त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून हे काम हे मी घेतलं आणि हे ह्याबद्दल दिलं, हे मला चांगलं वाटायला लागलं, हे चांगलं मी केलं, काय जे असेल ते त्याच्यासाठी. तर ते मी केलं का, तर मी अमुक पगार घेतला, याचं मी अमुक काम केलं, ते तेवढ्याचं आहे का, नसेल तर अजून काहीतरी काम करायला पाहिजे. आपल्याला आठवत असेल
बाबांची मला ते काम आणि पगारानं ती आठवण झाली म्हणून आठवण झाली. बाबांनी एकदा यांना विचारलं होतं, दादासाहेबांना विचारलं, आपल्याला माहिती असेल महाराजांना विचारलं की महाराज म्हणले मला हे आता इतकं बारकाईनं सगळं लक्षात येतं आहे, कर्माकडे बघण्याची एकदा दृष्टिकोन आला की नाही मनुष्य अस्वस्थ होतो एक प्रकारे, आणि ते चांगलं असतं कारण ही अस्वस्थता परमार्थाची प्रगती घडवून आणते माणसाची आणि खऱ्या समाधानाला मनुष्य जातो. त्यावेळी त्यांनी विचारलं होतं की सुट्टीच्या महिन्याचा पगार घ्यावा की नाही घ्यावा, असं माझ्या मनात येतं अलीकडे. असं आलं तर पाहिजे निदान मनात की सुट्टीच्या दिवसाचा पगार आपण घेतो, तर सुट्टी म्हणले 3-3 महिने सुट्टी पडते, आता पडायलाच झाली बघा आता, हो की नाही. 2 महिने तरी सुट्टी असेल मिनिमम, पुढे 1 महिनाभर असतेच, 3 महिने सुट्टीचे जातात. तर ह्या सुट्टीच्या कामात आम्ही 1 तास सुद्धा शिकवत नाही, तर ह्याचा आता शाळा चालू असताना शिकवतात की नाही इथपर्यंत प्रश्न आला. कुंडली गौरदार विठ्ठल त्यांनीच पाहावं सगळं. तर हे जे आहे ना, तर ते म्हणाले की हे जे 3 महिने आहेत ह्या सुट्टीच्या ह्याचा पगार आपण काय करावा, म्हणजे घ्यावा का नाही घ्यावा, का बाजूला ठेवा दानधर्म करावा, कारण आपण तर काही त्याचं हे करत नाही, शिकवत नाही. पगाराचं शिकवणं हे मूल्य आहे ना, म्हणले माझं ते प्राध्यापक होते ना, तर त्यामुळे पगाराचं शिकवणं हे मूल्य आहे, ते मी 3 महिने देत नाही आणि तरी 3 महिने मी पैसे घेतो. तर असं जर आहे तर ह्यामुळे माझ्या परमार्थावर परिणाम होणार नाही ना. तेव्हा महाराजांनी त्यांना एकच सांगितलं की व्यवहाराच्या विरुद्ध जाऊ नये. महाराज किती अगदी काळजीपूर्वक सगळं व्यवस्थित करणार. उलटं आपल्याकडे केस झालेली आहे, आपल्याला माहिती असेल की एकाने सुट्टीचा पगार रिफंड केला आणि त्याच्यावरून कोर्ट केस चालली आहे, खूप वर्ष आहे, कारण ते ठरवतच येत नाही अजून, कारण एवढं शुद्ध आहेच कोण ठरवायला. ज्याला त्याला हाच प्रश्नच ॲब्सर्ड वाटतो, केसच ॲब्सर्ड वाटते, आता काय करायचं. तर ती खूप वर्ष केस याच्यामुळे चालली. तर ह्यांचं आता ते म्हणले व्यवहाराच्या विरुद्ध आपण वागू नये. व्यवहार काय आहे तर सरळ आपलं रितसर काय असेल ती सुट्टी म्हणून समजावी, त्याचा पगार जमा होतो घ्यावा आपल्याला. पण म्हणले एक करावं आपण की कुठलाही पैसा न घेता तेवढ्या प्रमाणात जरूर गरजू विद्यार्थ्यांना शिकवावं. पैसा न घेता काही काळ शिकवावं, म्हणजे हे जे न शिकवता मिळालेले आहे ते फिटेल. काटा लावून दाखवला महाराज कसं आहे ते. आपल्याला किती असं करता येईल किती प्रमाणात करेल, आणि जो करेल त्याचं कल्याण, जो करेल त्याला नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, काही वाटायला येऊ त्याचं चित्त शांत आहे, तो त्यातून पुढे चाललाय. तर असं करता यावं याच्यासाठी फक्त हे सांगितलं. आज आता आपल्याला वेळ संपली म्हणून मी थांबतो. पुढचं हे याचं घ्यायचं या अभंगाचं ते करून आपल्याला मूळ यायचं आहे. ते हे जे काय आहे हे निखळ जे म्हटलं आहे ना तिथंपर्यंत यायचं. माया मोहजाळ ममता निखळ तर सेविता सकळ होय हरी. ही माया मोहजाळ सगळं निखळ करायचं आहे. मी आधी जे स्खलनीय आहे, जे त्याज्य आहे ते त्यातून टाकणं म्हणजे निखळ. तेव्हा ह्या मोहामध्ये मायेमध्ये सगळ्यामध्ये आपल्याला वावरायचं आहे. तर त्याच्यात तर प्रेम तर प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, फक्त अशुद्ध आहे का शुद्ध आहे, निखळ आहे की नाही हा प्रश्न मात्र आहे. प्रेम आहे. अगदी कठोर माणसाच्या ठिकाणी सुद्धा कुठेतरी प्रेमाचा धारा वाहतच असतो, फक्त काहींचे जमिनीवरून असतात, काहींचे आतून वाहतात. आपल्याला माहीत असेल अशी माणसं आहेत, त्यांच्या ठिकाणचा झरा कधीतरी एकदम वर इथून लक्षात येतं की अरे आहे यांच्या ठिकाणी प्रेमाचा झरा आहे. एखाद्या वेळेची एखाद्याची आठवण तो बरेच दिवसात भेटला नाही रे, त्यांच्या तोंडून असलं कधी अपेक्षित नाही, पण त्यांना ते जाणवतं. ह्याचा अर्थ त्यांना ते रोजच जाणवत असलं पाहिजे, म्हणून इतके दिवस भेटला नाही असं त्यांना वाटलं ना, म्हणजे त्यांचं प्रेम आहे त्याच्यावर, ज्याची आठवण केली त्याचं प्रेम आहे. तर प्रेमाचा झरा हा नेहमी काही जमिनीवरूनच वाहतो असं नाही, जमिनी खालून पण वाहतो. तो खूप काळाने कधीतरी वर दिसतो, कधीतरी आपल्या लक्षात येतं, कधीतरी कानाला ऐकू येईल, ठीक आहे चालेल आपल्याला. पण हे जे त्याचं आहे ते मूळ निखळ आहे. ते निखळ आहे का नाही याच्यावर सगळं आहे. मी प्रेम आहे, मग प्रेम त्याचं त्याला आठवण झाली ती कामासाठी झाली आहे का ह्याच्यावर अवलंबून आहे. तो बरेच दिवसात भेटला नाही, मग त्याच्याकडे काही काम आहे का, तर काम असेल तर कामासाठी आठवण झाली, म्हणजे प्रेम आहे, स्मरण आहे, पण निखळ नाही आहे. तेव्हा ते जर निखळ झालं तर मग सेविता सकळ होय हरी. आपण जरी हे प्रेम स्वतः वापरत असलो, म्हणजे सेवन करीत असलो, किंवा हे प्रेम लक्षात ठेवून लोकांची सेवा करीत असलो, दोन्ही बाजूनी सेविता सकळ होय हरी. तर तेवढं आपण आता फक्त म्हणून आणि थांबू. वेळ झाला बराच, आपला वेळ जातो म्हणून काही इलाज नाही, क्षमा करा. दोन अभंग तेवढे म्हणूया चालेल, सगळे गेला स्मरणात येईल. वैष्णवांचे कुळी धन्य वर जायला लागणार हो. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म. नित्य हरि कथा नित्य नामावळी, नित्य हरि कथा
वैष्णवाचे कुळी धन्य जन्म, वैष्णवाचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म. नित्य हरि कथा नित्य नामावली, नित्य हरि कथा नित्य नामावली. म्हणून पंढरी उपजावे संसारी, म्हणून पंढरी उपजावे संसारी. प्रत्यक्ष श्रीहरी तिरी उभा, प्रत्यक्ष श्रीहरी तिरी उभा, तिरी उभा. नित्य हरि कथा नित्य नामावली, नित्य हरि कथा नित्य नामावली. नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत. नित्यताच्युत तिष्ठतसे, नित्यताच्युत तिष्ठतसे, तिष्ठतसे. नित्य हरि कथा नित्य नामावली, नित्य हरि कथा नित्य नामावली. निवृत्ती सधर विष्णुमय सार, निवृत्ती सधर विष्णुमय सार. विठ्ठलाचार पंढरी, विठ्ठलाचार पंढरी, पंढरी. नित्य हरि कथा नित्य नामावली, नित्य हरि कथा नित्य नामावली. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, धन्य जन्म. नित्य हरि कथा नित्य नामावली, नित्य हरि कथा नित्य नामावली, नित्य हरि कथा नित्य नामावली. तिथंच मागा 266 पद. तोडी माया जाळ संकीर्तने, तोडी माया जाळ संकीर्तने, संकीर्तने. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. तोडी माया जाळ संकीर्तने, तोडी माया जाळ संकीर्तने, संकीर्तने. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. भवजळ काया पंचतत्व माया, भवजळ काया पंचतत्व माया. भजन उपाया पंढरीराव, भजन उपाया पंढरीराव, पंढरीराव. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. तारक पंढरी प्रसिद्ध भीमाची, तारक पंढरी प्रसिद्ध भीमाची. मृदे चराचरी भोले वेदू, मृदे चराचरी भोले वेदू, भोले वेदू. निवृत्तीचे फळ
सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ माया मोह जाळ ममता माया मोह जाळ ममता निखळ सेविता सकळ होय हरी सेविता सकळ होय हरी होय हरी निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ थोडी माया जाळ संकीर्तने थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ जानकी जीवन स्मरण